नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जगतपाल तेली सर जगतपाल फाउंडेशन तर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स बिटवीन आणि अमंग हा मुद्दा अभ्यासणार आहोत। अर्थात बिटवीन आणि अमंग मधला फरक, तो मुद्दा आपण अभ्यासूया। मित्रांनो, बिटवीन कधी वापरतात आणि अमंग कधी वापरतात त्याविषयीचा नियम आपण पाहू। बिटवीन एक नियम आहे सर्वसाधारण की जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू यांच्यामध्ये यांच्या दरम्यान असा शब्दप्रयोग तुम्हाला करायचा असल्यास बिटवीन हा शब्दप्रयोग वापरतात। दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू यांच्यामध्ये यासाठी बिटवीन वापरतात। आणि जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्ती आणि वस्तू दर्शवले असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या दरम्यान दर्शवण्यासाठी तुम्हाला अमंग वापरावा लागतो। अजून एक मुद्दा आहे, एक महत्त्वाचा नियम आहे की जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्ती आणि वस्तू यांची स्वतंत्रपणे नावे दिली असतील, पुन्हा एकदा ऐका, जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्ती आणि वस्तू यांची स्वतंत्रपणे नावे दिली असतील, मग ते दोन पेक्षा अधिक असतील, मग त्यावेळेस अमंग ऐवजी बिटवीनच वापरावा लागतो, परंतु त्यांची स्वतंत्रपणे नावे दिलेली असावीत। हा जो मुद्दा आहे आपण उदाहरणावरून स्पष्ट करूया। इथं काही 4 उदाहरणं दिली आहेत, त्या ठिकाणी आपण बिटवीन कधी वापरायचा आणि अमंग कधी वापरायचा हा मुद्दा आपण पाहूया। मित्रांनो पहा, डिस्ट्रीब्यूट दिस चॉकलेट्स डॅश डॅश राम अँड गोपाल। इथं क्लिअरली दोन व्यक्तींची नावं दिलेली, म्हणजे दोन व्यक्ती दर्शवलेली आहेत। तर नियमानुसार या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे बिटवीन, की हे जे चॉकलेट्स आहे राम आणि गोपाल मध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाक। देयर इज नो कम्युनिकेशन डॅश डॅश टू फ्रेंड्स। या ठिकाणी सुद्धा क्लिअरली दोन मित्रांचा उल्लेख होतोय, दोन व्यक्तींचा उल्लेख होतोय। मग दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू दर्शवल्या असतील तर त्यांच्यामध्ये दर्शवण्यासाठी तुम्हाला नियमानुसार बिटवीनच वापरायचं आहे। म्हणजे दोन मित्रांमध्ये कम्युनिकेशन नाहीये, संवादच नाहीये। आता पुढचं उदाहरण आपण पाहूया। देयर इज अ डिस्प्यूट, डिस्प्यूट म्हणजे वाद, कलह, तंटा। मग देयर इज अ डिस्प्यूट डॅश डॅश 3 ब्रदर्स। आता इथं दोन पेक्षा अधिक दाखवलेले 3, मग 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 3, 4, 5, 6। मग दोन पेक्षा अधिक व्यक्ती वस्तू यांच्यामध्ये दर्शवायचा असेल तर तुम्हाला नियमानुसार वापरायचा आहे तो अमंग। म्हणजे वाक्याचा अर्थ होतोय की 3 भावंडांमध्ये वाद आहे, कलह आहे। आता पुढचं जे लास्ट एक्झाम्पल इथं दिलंय त्याच्यामध्ये पाहूया। डिव्हाइड दिस प्रॉपर्टी डॅश डॅश राम लक्ष्मण भरत अँड शत्रुघ्न। अनेक विद्यार्थ्यांना असं वाटेल की या ठिकाणी 2 पेक्षा अधिक अर्थात 4 व्यक्ती दिलेल्या आहेत, मान्य 4 व्यक्ती आहेत तर तिथं अमंग भरावा असं अनेकांना वाटत असेल। परंतु 4 व्यक्ती जरी असतील तरी 4 व्यक्तींची स्वतंत्रपणे नावं दिलेली आहे। मग स्वतंत्रपणे 2 पेक्षा अधिक व्यक्ती वस्तूंची नावं दिलेली असतील तर तुम्हाला अमंग ऐवजी बिटवीनच वापरायचं आहे मित्रांनो। अर्थात राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न मध्ये ही प्रॉपर्टी डिवाइड करून टाका, वाटून टाका। मग एक नियम लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा 2 व्यक्ती किंवा 2 वस्तू यांच्यामध्ये दर्शवायचं असेल तर बिटवीन वापरायचं आहे। 2 पेक्षा अधिक व्यक्ती आणि वस्तू दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी अमंग वापरायचं आहे। परंतु 2 पेक्षा अधिक व्यक्ती आणि वस्तू यांची स्वतंत्रपणे नावं दिलेली असतील, नेमिंग दिलेलं आहे, मग ते 2 पेक्षा अधिक 4, 5, 7 अनेक व्यक्तींची नावं असतील स्वतंत्रपणे तर तुम्हाला बिटवीनच वापरायचं आहे, अमंग वापरायचं नाही। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल। व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर जरूर करा। थँक्यू मित्रांनो।